तुम्हाला लोक काळी म्हणून चिडवतात किंवा तुम्ही महागड्या प्रोटीनच्या डब्यांवर खूप पैसा वेस्ट करत आहात, तर हा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी. वजन वाढवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहात परंतु वजन वाढत नसेल, तर तुम्हाला घरात उपलब्ध असलेल्या अशा काही गोष्टी, असे काही पदार्थ मी सांगणार आहे जे व्यवस्थित खाल्ले तर 15 दिवसातच खूप जास्त फरक तुम्हाला दिसून येईल. त्यातला पहिला पदार्थ म्हणजे केळी. दिवसातून दररोज 2 केळी तरी तुम्ही खाल्लीच पाहिजे. दुसरा पदार्थ दूध. एक मोठा ग्लास दूध तुमच्या आहारात असला पाहिजे. तिसरा पदार्थ खजूर. 4 ते 5 खजूर तुम्ही आजपासून दररोज खायला सुरुवात करा. चौथा पदार्थ उकडलेले बटाटे. हो, उकडलेले बटाटे नक्कीच तुमचं वजन वाढवतात, म्हणूनच जेवताना तुम्ही 2 मीडियम आकाराचे उकडलेले बटाटे सेवन करा. कधी कधी उकडलेल्या बटाट्यांऐवजी एक मध्यम आकाराचं रताळं सुद्धा उकडून तुम्ही सेवन करू शकता. पुढचा पदार्थ म्हणजे शेंगदाणे आणि गूळ. मुठभर शेंगदाणे. मला माहिती आहे आता बरेच जण म्हणतील की शेंगदाण्यामुळे आम्हाला पित्त होतं. शेंगदाणे कशा प्रकारे खायचे, तर रात्री शेंगदाणे भिजत ठेवायचे आणि सकाळी प्री-वर्क किंवा 4-5 वाजता तुम्ही जर थोडंसं स्नॅक्स स्वरूपात खायचं असेल तर हे भिजवलेले शेंगदाणे खाऊ शकता. आता क्विक म्हणजे अगदी 15 दिवसात तुम्हाला वजन वाढावं असं वाटत असेल तर बऱ्याच गोष्टी आहेत ज्या घरात उपलब्ध आहेत. फक्त त्या कधी, कोणत्या वेळेला आणि किती प्रमाणात खायच्या याविषयी एक मोठा व्हिडिओ चॅनलवर पब्लिश झालेला आहे, यूट्यूब चॅनलवर. तो नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल. याचबरोबर काहीही केल्या वजन वाढत नसेल तर बाजारात उज्ज्वला आयुर्वेदाश्रमचं लिव्हकॉन सिरप आणि एसिकॉन सिरप हे कॉम्बो स्वरूपात उपलब्ध आहे. ही औषधं आपली पचनसंस्था सुधारतात. त्याच पद्धतीने आपण जे खातो ते व्यवस्थित पोषण तत्व त्यातली आपल्या शरीरात व्यवस्थितपणे शोषली जावी यासाठी हे मदत करतात आणि आपल्या शरीरातला जो त्रिदोष इम्बॅलन्स असतो, वात पित्त कफ इम्बॅलन्स दूर करायला मदत करतात. ही औषधं तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. उज्ज्वला आयुर्वेदाश्रमचं फ्री डॉक्टर कन्सल्टेशन सुद्धा अवेलेबल आहे. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा आणि 11 ते 6 वेळात ते तुम्हाला सल्ला देऊ शकतात. ही औषधं ujjwalaaayurvedashram.in या ऑफिशियल वेबसाईटवर तसेच ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मिशोवर सुद्धा अवेलेबल आहे. या बाबतीत काही शंका असतील तर कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.